नमस्कार मित्रांनो, माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांच्या स्वागत आहे। माझी एक्झाम आता संपली होती आणि मी घरी मजेत आराम करत होतो। मनात इच्छा होती कुठेतरी जावे, पण जायचे कुठे ठरवले नव्हते। आणि असाच एक दिवस मामाचा आईला कॉल आला। मामा म्हणाला, ये ना सूरजला घेऊन। आई म्हणाली, माझे तर जमणार नाही, कारण यांचा डब्बा असतो आणि आजी पण असते, तिचे सुद्धा देखरेख करावी लागते, म्हणून मी सूरज सोबत बोलून त्याला पाठवते। संध्याकाळी आई मला म्हणाली की मला कॉल आला होता मामांचा आणि त्यांनी आपल्याला बोलावले आहे। माझे जमणार नाही, पण तू जाऊन ये। मी पण आईला हो म्हणालो, कारण मला पण कुठेतरी बाहेर जायची इच्छा होतीच। आणि त्यानंतर मामांना फोन केला आणि म्हणालो की काही दिवसांनी मी तुमच्याकडे येणार आहे। तर मामा म्हणाले, मी पण कामाने बाहेर जात आहे, तू ये सावकाश। आणि मग मी काही दिवसांनी निघालो आणि सायंकाळी त्यांच्या घरी पोहोचलो। मामी दिसल्यावर मी तिच्याकडे बघतच राहिलो। ती लग्नापूर्वी सारखी छान दिसत होती आणि आता त्यापेक्षा पण छान दिसत होती। मग मामीने मला बसवले आणि मग चहा दिला आणि बिस्किट पण खायला दिले। नंतर मी मामीला विचारले, मामा कुठे आहेत? ती म्हणाली की ते त्याच्या कामामुळे बाहेर राहतात। आणि मी तिला विचारले, एवढ्या मोठ्या घरात तू एकटीच राहते? तर म्हणाली की समोर राहणारी काकू येते आमच्याकडे आणि कधी कधी आईकडे कॉल करते या मैत्रिणीला। मामी आणि मी असेच बोलत राहिलो आणि मग रात्र झाली आणि मी जेवण करून झोपलो। सकाळी उठल्यावर मी फ्रेश झालो आणि नाश्ता केला। मग मी आणि बाहेर फिरायला गेलो आणि दुपारी आलो। मामी म्हणाली, कुठे गेला होता? मी म्हणालो, असाच बाहेर गेलो होतो। मी बाहेरून आल्यावर मामी म्हणाल्या, तू बस, मी जेवण आणते। मग मी जेवायला बसलो होतो, तिने जेवण आणले आणि खाली ठेवू लागली। ती ठेवत असताना मला नको ते दिसले, तेव्हाच मामीचे लक्ष माझ्याकडे पडले। तिने मला बघितले आणि हसत आत गेली। अशा प्रकारे आम्हाला 15 दिवस झाले होते आणि या 15 दिवसात आम्ही फार जवळ आलो होतो, कारण तिला पण कोणीतरी बोलणारे पाहिजे होते आणि तिच्या सोबत मनमोकळ्यापणाने गप्पा मारणारे पाहिजे होते। आता तर मी तिची जास्तच मजा घेत होतो। ती ही मजा पाहून मजेचा आनंद घ्यायची आणि हसून द्यायची। पण मला समजले की तिच्या मनात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, पण ती मला सांगू शकत नव्हती। मी पण तिच्या म्हणण्याची वाट पाहत होतो, पण ती काही बोलायची नाही। पण तिचे वागणे आता फार वेगळे झाले होते आणि ती जवळ जवळ करू लागली होती आणि आता या गमती रोज होऊ लागल्या होत्या आणि या गमती आम्हाला आवडू लागल्या होत्या। आणि एक दिवस आम्ही रात्री जेवण करून लेटून गोष्टी करत होतो आणि आम्ही जवळ आणि एकमेकांकडे बघून बोलत होतो, पण आमच्या डोळ्यांना काही वेगळ्याच गोष्टीची प्रतीक्षा होती। तसेच त्या गोष्टीसाठी आम्हाला रोखणार कोणीच नव्हते आणि आम्ही त्या गोष्टीसाठी तयार होऊ लागलो होतो आणि त्या विलक्षण अशा गोष्टीसाठी आमची तयारी पुरेपूर पडत होती। तसेच आमच्या अंगी एक नवीन अनुभवलेली गोष्टींची सुरुवात होत होती आणि आम्ही त्या गोष्टी आम्हाला फार आनंद झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आम्ही घेऊ लागलो होतो। प्रत्येक क्षण हा आम्हाला फार हवाहवासा वाटू लागला होता आणि त्या क्षणात ती मला प्रतिसाद देऊ लागली होती आणि मी पण तो प्रतिसाद स्वीकारून अत्यंत आनंदित झालो होतो। नंतर आम्ही थांबलो। नंतर मला ती म्हणाली, कित्येक दिवसापासून मला या गोष्टीची आतुरता भासत होती, कारण काय करणार होते, मला पण काही गोष्टी हव्या होत्या। सकाळी झाली तेव्हा सर्व गोष्टी नेहमी सारखाच होत्या आणि मी पण इथे येऊन आपल्या फिरण्याचा भरपूर आनंद घेत होतो। मित्रांनो, अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।